कायद्याच्या विद्यार्थी मित्रांनो, वकील बांधवांनो, जर आपल्याला याबाबत काय माहिती असेल तर माझ्या फेसबुक अकाउंटला आणि युट्यूब अकाउंटवरती कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर कळवावे की कलम 377 जुना आयपीसी मध्ये अननॅचरल ऑफेन्सेस, अनैसर्गिक अपराध, जर आज घडीला जर असे अपराध घडले तर कुठल्या कलमांप्रमाणे गुन्हा नोंद करायचा याचं उत्तर जर आपल्याकडे असेल तर आपण मला कळवावे. माझ्या पण ज्ञानामध्ये भर पडेल. तसेच याबाबतची मी आपल्या भारताचा गृह विभाग व महाराष्ट्र राज्याचा गृह विभाग यांच्याकडे विचारणा केलेली आहे आरटीआय द्वारे, परंतु अद्यापर्यंत कुठलंही उत्तर आलेलं नाही. जास्तीत जास्त अर्ज या कार्यालयातून त्या कार्यालयाकडे आणि त्या कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयाकडे वर्ग केल्याबाबतची फक्त माहिती मिळत आहे. तर मित्रांनो, खरंच प्रश्न पडण्यासारखा आहे की कलम 377 हा केवळ मानव जातीसाठी होता का? तर कलम 377 हा प्राण्यांसाठी सुद्धा होता. आज जर कुठल्या प्राण्यावरती जर अनैसर्गिक अत्याचार झाला तर त्यांना न्याय कोण देणार? किंवा मेजर म्हणजे की प्रौढ पुरुष आहे, स्त्री आहे, यांच्यावरती जर अनैसर्गिक प्रकारचा अत्याचार झाला तर कुठल्या कलमांप्रमाणे गुन्हा नोंद करायचा?